वर्षातील पहिला महिना आहे चैत्र. चैत्रातील पहिलाच दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवशी गुढीपाडवा. वैशाख मध्ये अक्षय तृतीया. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया. वैशाखातील दुसरा सण. तिसरा महिना आहे ज्येष्ठ. या महिन्यामध्ये वटपौर्णिमा हा सण येतो. आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशी. आषाढ शुद्ध एकादशी या तिथीला आषाढी एकादशी असते. खूप सण येतात. श्रावण महिन्यातील पहिला सण आहे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला या दिवशी जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील पहिला सण आहे गणेश चतुर्थी. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी असते. या दिवशी गणेशोत्सवाला प्रारंभ होतो. घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होत असते. पुढील महिना आहे आश्विन. आश्विन महिन्यातील पहिला सण आहे घटस्थापना. या दिवशी नवरात्रीस प्रारंभ होतो. कोजागिरी पौर्णिमा. आश्विन पौर्णिमेच्या दिवशी आश्विन वद्य द्वादशीला वसुबारस हा सण साजरा होतो. धनत्रयोदशी. आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. आश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. आश्विन अमावस्येला सर्वत्र लक्ष्मी पूजन केले जाते. कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी बलिप्रतिपदा. मार्गशीर्ष. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये देव दिवाळी हा सण येतो. त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती सर्वत्र साजरी केली जाते. या पौष महिन्यामध्ये मकर संक्रांत हा सण सर्वत्र साजरा केला जातो. आणि या माघ महिन्यामध्ये गणेश जयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर माघ वद्य नवमीला दास नवमी सर्वत्र साजरी केली. फाल्गुन या महिन्यामध्ये फाल्गुन पौर्णिमेला होळी हा सण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्याचबरोबर धुळीवंदन हा सण सुद्धा फाल्गुन महिन्यामध्ये येतो. त्याचबरोबर फाल्गुन या महिन्यामध्ये रंगपंचमी साजरी केली जाते.